सकाळी 8:30च्या सुमारास हॉटेल डिवाइन स्टे या आमच्या मुक्कामस्थळी नाश्ता करून आजच्या प्रवासाला सुरुवात केली. नमस्कार, मी सूरज माने. आपल्या माने सर ट्रॅव्हल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. मी आमच्या फॅमिलीसोबत आमचे एक्सेल 6 ही कार घेऊन साताऱ्यावरून ईशान्य भारतात भ्रमण करण्यासाठी निघालो आहे. आज 5 नोव्हेंबर, आमच्या प्रवासातील तिसरा दिवस. आज आपण प्रयागराज ते अयोध्या हा प्रवास व अयोध्या नगरीतील गुप्तार घाट व सूर्यकुंड ही ठिकाणे या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवणार आहात. हे प्रयागराजमधील सुप्रसिद्ध असे नेत्राम मूलचंद स्वीट शॉप. ट्रिपमध्ये खाण्यासाठी आणि अयोध्येतील नातेवाईकांना देण्यासाठी म्हणून आम्ही स्वीट्सची खरेदी केली. तेलियरगंज पार करून फाफामऊच्या दिशेने जाताना गंगा नदीवर आपल्याला चंद्रशेखर आझाद सेतू हा पूल लागतो. पुलावरून पाहिल्यावर भक्त भाविक गंगास्नान व दर्शन करताना दिसत होते. काही संस्थांमार्फत भाविकांच्या सोयीसाठी नदीपात्रात चेंजिंग रूमची सोय केल्याचे दिसत होते. वाटेत प्रतापगड, सुलतानपूर पूर्वांचल एक्सप्रेसवे क्रॉस करून दुपारी 2:30च्या सुमारास आम्ही अयोध्या नगरीत दाखल झालो. आमचा आजचा मुक्काम आमच्या अयोध्येत ड्युटीवर असलेल्या नातेवाईकांकडे असल्याने कॅन्टोन्मेंट परिसरात दाखल झालो. दुपारचे जेवण करून संध्याकाळी 4च्या सुमारास आम्ही कॅन्टोन्मेंट परिसरापासून जवळच असलेल्या गुप्तार घाट पाहण्यासाठी पोहोचलो. गुप्तार घाट हा अयोध्या शहरातील ऐतिहासिक घाट आहे. रामायणानुसार भगवान श्रीरामांनी येथेच शरयू नदीत जलसमाधी घेऊन आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली. असे मानले जाते की भगवान श्रीराम येथे गुप्त म्हणजेच पृथ्वीवरून अदृश्य झाले. त्यामुळे गुप्त अधिक हरी या शब्दांचा गुप्तार असा अपभ्रंश झाला आहे. अलीकडील काळात या घाटाचे सुशोभीकरण केल्याचे दिसते. घाटावरून आपण शरयू नदीपात्रात बोटिंग देखील करू शकता.
गुप्तार घाटावर अनेक मंदिरे पाहायला मिळतात. त्यापैकी श्रीराम मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेतले. धीरे 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 रुक जा. गुप्तार घाट पाहून झाल्यावर आम्ही अयोध्येतील पवित्र सूर्यकुंड येथे आलो आहोत. भगवान श्रीरामांचा वंश सूर्यदेवांपासून सुरू झाल्याचे मानले जाते, म्हणून या ठिकाणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. सूर्यदेवाच्या उपासनेसाठी हे कुंड बांधले गेले अशी श्रद्धा आहे. असे मानले जाते की येथे स्नान केल्याने पापक्षालन होते व मनाला शांती मिळते. आजच्या काळात या कुंडाचे भव्य असे सुशोभीकरण करण्यात आले आहे. येथे पार्किंगची उत्तम व्यवस्था आहे. 4 तासांकरिता 4 चाकी पार्किंग फी 40 रुपये आहे. येथे प्रवेश करण्यासाठी प्रतिव्यक्ती 30 रुपये तिकीट दर आहे. लाईट व साऊंड शोची वेळ सायंकाळी 7:30 ते 8:30च्या दरम्यान असून साधारणतः 25 ते 30 मिनिटांचा शो असतो. सूर्यकुंड गाथा दिले अब तरफ से मैं पावन हो गई सदा सदा के लिए धर्म की विजय के लिए. तर चला मंडळी, आजचा एपिसोड येथे संपवतो. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला